असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. तेलही गेलं तुपही गेलं आणि हातामध्ये धुपाटणं आलं. नको नको ते बळच केलं, आगीमधून फुपाटी नेलं. उघड्या संग नागड गेलं, सारी रात ते हिवान मेलं. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. कमीत कमी शब्दात परिस्थितीचं जास्तीत जास्त वर्णन सांगणारी गोष्ट म्हणजे म्हणी. जगभरात म्हणी लोकप्रिय आहे. 1962 साली मराठी लोकगीतात असाच एक प्रयोग झाला, तो म्हणजे म्हणींचं गाणं. हे गाणं लिहिलं आणि गायलं होतं लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी. तर या म्हणीच्या गाण्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर या गाण्यामध्ये 20 पेक्षा जास्त म्हणी. तर ऐकूया हे म्हणींचं गाणं. कारभार समदा ह्यो अण्णा गोंदी, एक ना धड भाराभर चिंदी. खायला आधी झोपाया मधी आणि कामाला कधी मधी. चालत्या गाडीला घालती खिळ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. द्राक्षाचा वेल लिंबावर गेला, कडू कसा तर संगतीन झाला. हाच्या कंकना आरसा कशाला, बैल गेला होतो झोपा केला. जशी ही बुद्धी तशीच फळ, जाव त्या वंशात तेव्हा ते कळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. ज्याला होचन त्याला नादात, बोलाची कढी न बोलाचा भात. असतील शीत जमतील भूत, आंधळ दळत कुत्र पीठ खात. काळ आला पण आली ना वेळ, पाण्याविना तो मासा तळमळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. पहा जो खाई त्याला खवखव, गाढवाला काय गुळाची चव. कुंपणा पावे तो सरड्याची धाव, खोट्याच्या भाळी कुऱ्हाडीचा घाव. अर्ध्या हळकुंडी झालं पिवळ, सुंभ गेला तरी जाईन पिळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ. न कर त्याचा वारशन वार, आहो शहाण्याला शब्दाचा मार. सांगितलं तुझला इठ्ठल सार, की बुड त्याला काडी आधार. मोठ्या घराचा वासा पोकळ, उथळ पाण्या लय खळखळ. असा जगाचा चाले हा खेळ, नाही कुणाचा कुणाला मेळ.